नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया। आज आपण बघणार आहोत कॅफेसारखी थिक अशी कोल्ड कॉफी कशी बनवायची। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्याचबरोबर मुलांचं सगळ्यात आवडतं पेय कोणतं आहे तर ते आहे कोल्ड कॉफी। परंतु आपण कोल्ड कॉफी बनवतो पण थिक अशी ती घटसर होत नाही, तर घटसर थिक कोल्ड कॉफी कशी बनवायची त्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगितलेला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी सुरुवातीला दूध घेणार आहे। हे फुल फॅट म्हशीचे दूध आहे। इथे ज्या ग्लासमध्ये मी सर्व करणार आहे त्याच ग्लासने मी इथे 2 ग्लास दूध घेतलेले आहे। मेजरमेंटनुसार हे अर्धा लिटर दूध आहे। आता दुधाला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, किंवा याला तुम्ही एक उकळीही काढून घेऊ शकता। आता व्यवस्थित दूध गरम झाले की आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे। इथे मी पोह्याच्या चमच्याने 3 चमचे साखर यामध्ये घालणार आहे। 2 ग्लास कोल्ड कॉफी आहे, त्या अंदाजाने मी दीड चमचा या अंदाजाने 3 चमचे मोठे इथे मी साखर यामध्ये घालणार आहे। साखरेचे प्रमाण तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडते त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। आता या दुधाला आपल्याला सतत हलवायचे आहे। आता सतत हलवत एक 2 ते 3 मिनिटं याला मी उकळून घेतलेलं आहे। साखर व्यवस्थित विरघळली की आपल्याला यामध्ये कॉफी ॲड करायची आहे। इथे मी 2 रुपयाचे जे सॅशेस असतात ते 3 सॅशेस इथे घेतलेले आहे। त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण या दुधामध्ये हे घालून घेऊयात। दुधामध्ये कॉफी ॲड केल्यावर आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून एक 2 मिनिटं आपल्याला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कॉफी व्यवस्थित अशी एक 2 मिनिटात मिक्स झाली की आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे काय होते, कॉफीला एक थिकनेसपणा येतो व छान अशी आपली दाटसर अशी कॉफी तयार होते। इथे मी एक 2 चमचे छोटे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून याची एक पेस्ट बनवून घ्यायची व यामध्ये आपल्याला कॉफीमध्ये हे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। तुम्ही डायरेक्ट कॉर्नफ्लॉवर घातले की त्याच्या गुठळ्या होतात, त्यासाठी थोडंसं दूध घालून मी या कॉर्नफ्लॉवरची एक स्लेरी बनवून घेतलेली आहे। आता ती आपण या कॉफीमध्ये ॲड करून घेऊयात व कधी पण कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यावर सतत त्याला ढवळत राहायचे, कारण की त्याला घटसरपणा लगेच एका उकळीत यायला स्टार्ट होतो। आता 1 ते 2 मिनिटं त्याला व्यवस्थित उकळलं की त्याला तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल खूप असा घटसरपणा आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसजसं हे थंड होत जातं तस त्याला आणि खूप जास्त असा घटसरपणा येत जातो। त्यामुळे जास्त उशीर त्याला अजिबात शिजवत ठेवायचे नाही, नाहीतर खूप घटसर अशी कॉफी तयार होते। एक 2 ते 3 मिनिटानंतरच आपल्याला लगेच गॅस बंद करून त्याला थंड करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता याला नॉर्मल टेम्परेचरवर आपण थंड करून घेऊयात। हे बघा, कॉफीला कलर ही किती म्हणजे सुंदर आलेला आहे, त्याचबरोबर त्याला घटसरपणा आलेला आहे। आता तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट हे भांडे फ्रीजरमध्ये ठेवून याला 1 तासभर थंड करून घेऊ शकता। परंतु मी आज एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे। जर तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही डायरेक्ट ही कॉफी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची व त्यामध्ये 1-2 बर्फाचे तुकडे त्यामध्ये ॲड करायचे। त्यामुळे ही आपली थंडगार अशी कॉफी तयार होते। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये चे भांडे डायरेक्ट 1 तासभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ते थंड करून घेऊ शकता। पण जर तुम्हाला अर्जंट कॉफी बनवायची असेल तर या पद्धतीने डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कॉफी ओतून घ्यायची व त्यामध्ये 1-2 ते 3 बर्फाचे तुकडे घालायचे व ते मिक्सरला फक्त आपल्याला एकच वेळा त्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा त्याला फोम तयार होतो। त्याचबरोबर थंडगार अशी आपली एक 10 मिनिटात तयार होणारी कोल्ड कॉफी तयार होते अर्जंट। आता इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली खूप छान अशी आपली थिक त्याचबरोबर दाटसर अशी कोल्ड कॉफी तयार झालेली आहे। आता आपण ती सर्व करून घेऊया। त्यासाठी
ग्लासमध्ये मी थोडासा जे चॉकलेट सॉस आहे ते लावून घेते डेकोरेशनसाठी. हे ऑप्शनल आहे, नाही केले तरीही चालेल. अशी आपली थंडगार अशी एकदम दाटसर कॅफे स्टाईलमधली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे. आजची ही ट्रिक त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही अजिबात भेटू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत, त्याचबरोबर नवीन व्लॉग, त्याचबरोबर नवनवीन आयडियांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.